नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। आता सर्वात प्रथम 2017 ची भरती, 2022 ची भरती, 2023 ची भरती, सर्व गोष्टी या ऑर्डर मध्ये क्लिअर केलेल्या आहेत। टीईटी परीक्षा कधी होणार? आता विद्यार्थी मित्रांनो, एक सक्रिय गँग म्हणता येईल थोडक्यात विद्यार्थ्यांना निगेटिव्ह करण्याची सक्रिय गँग सध्या महाराष्ट्रामध्ये खूप काही निगेटिव्ह विचार फैलवते। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2010 चं जर शेड्यूल घेऊन बसलात किंवा 2017 चं शेड्यूल घेऊन बसलात, 2022 चं शेड्यूल घेऊन बसलात आणि कोर्टाने डायरेक्ट निर्देश दिले की बाबा येत्या नोव्हेंबर डिसेंबर मुद्दामून मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2023 ची टेट एक्झाम घ्या। आता मागचा जर विचार केला मित्रांनो, शिक्षणामध्ये ज्या काही शिक्षक भरतीमध्ये अतिरिक्त शाळा असतील, रिटायरमेंटचं प्रमाण असेल, त्यामुळे भरत्या झालेल्या नाहीत, पण आगामी काळात होणार नाहीत असं थोडीच आहे मित्रांनो। सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या मनात पहिला संभ्रम म्हणजे 2022 ची भरती पूर्ण होईल का? यस, होणारच। टेट 2 ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्यातलेच लोक भरले जाणार। टेट थर्ड मधले नाही किंवा टेट फर्स्ट मधले पण नाही किंवा सीईटी 2010 चे पण नाही, जे टेट 2 मध्ये दिलेली परीक्षा आहे तेच लोक भरले जाणार। समथिंग काय 22,000 जागा आहेत ना, त्या 22,000 जागातीलच लोक भरले जाणार मित्रांनो। हे लोक तुम्हाला सांगतो टेट 2 मध्येच क्वालिफाय होणार, लक्षात घ्या। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो की आम्ही थोडे मार्काने राहिलेलो आहोत, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर मागच्या मेरिट, आता समजा 120 चं मेरिट लागले, तुम्हाला जर 115 मार्क आहेत आणि तुम्ही वेट करत आहात, बिंदासपणे वेट करा, तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस आहेत। तुमचं मेरिट जर क्लोज झालेलं असेल 120 ला, तुम्हाला 115 मार्क आहेत, तुम्ही 100% वेट करा, काहीच अडचण नाही। म्हणजे 5 मार्कांनी खाली मेरिट येईल। तुमच्या काठचं मेरिट लागले 98, समजा 98, तर हे 93 पर्यंत विद्यार्थी सिलेक्ट होतील, 93 पर्यंत। त्यानंतर इंटरव्ह्यू वर तर माहितच आहे तुम्हाला 4,500 जागा आहेत, साधारण 4,500 जागा गुणाकारा 10 म्हणजे 45,000 लोकांना संधी मिळणार आहे इंटरव्ह्यू देण्याची। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण कशामध्ये बसतोय याच्यावर डिपेंड करून टेट एक्झाम थर्डची तयारी करायला लागा मित्रांनो। 100% परीक्षा होणारच, जागा 100% कमीच येणार आहेत, हे तर नक्कीच आहे। कारण काय त्याच्या मागचं, जागा कशा कमी येणार आहेत? आता सर निगेटिव्ह बोलतोय, 55,000 भरती होणार मित्रांनो। शासनाच्या तिजोरीवरचा विचार करावा लागतो, इतर डिपार्टमेंट मधल्या भरत्याचा विचार करावा लागतो। मी स्पष्ट सांगतोय, जागा कमी काय येणार? 21,000ची भरती होणं अशक्य आहे मित्रांनो। इथून पुढे आता 10,000, 15,000, 20,000 अशा पद्धतीने भरती येऊ शकते किंवा 55,000 एकदम टप्प्यात भरले जात नाहीत, सरकार तेवढ्या पण जागा एकदम भरल्या जात नाहीत। मग त्याच्यासाठी आपल्याला तयारीत राहणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यासाला एक कलाटणी देणं गरजेचं आहे, अभ्यासाच्या फ्लो मध्ये येणं गरजेचं आहे। आता कोर्टाचा निकाल काय सांगितलं याच्याकडे वळू आपण। सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टाचा निकाल बघा, 12/3/2024 वी हॅड पास्ड फॉलोइंग ऑर्डर म्हटलंय। 5 एप्रिल 2024 ला निघालेला निकाल आहे, हा कोर्टाचा निकाल आहे मित्रांनो। 5 एप्रिल 2024 रोजी आपल्याला माहित होतं की 5 एप्रिलला काहीतरी झालंय, काहीतरी 100% घडलेलं आहे, आणि ते घडलेल्या गोष्टी अजूनपर्यंत व्हायरल झाल्या नव्हत्या, काल व्हायरल झाल्या, आणि ते अपडेट द्यायला थोडंसं आपण असं लाईव्ह येता आलं नाही, वेळेअभावी आपल्याला लाईव्ह येता आलेलं नाही। आता इथं काय म्हटलंय बघा, द पिटिशन इज द एनसीएस ऑफ नो द शेड्यूल ऑफ टीईटी अँड टेट 2023 चं टीईटी आणि टेटचं काय करा, तुम्ही शेड्यूल टाकून द्या असं सांगण्यात आलेलं आहे स्पष्ट शब्दामध्ये। पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी काय काय सांगितले बघा, तर बघा, बॅकड्रॉप द टीईटी आणि टेट 2022 हॅव्हिंग कमिन्स्ड इन जानेवारी 2023, म्हणजे 2023 मध्ये टीईटी आणि टेटचे जो काही परीक्षा झालेली आहे ते काय आहे,
अंडरवे आहे, म्हणजे चालू खात्यातच आहे सध्या. एक टप्पा झालाय पूर्ण, इंटरव्ह्यूचा टप्पा राहिलाय, सेकंड राऊंड राहिलाय, 10% जागा राहिल्यात, त्या लवकरच भरल्या जाव्यात, एवढंच सुचवलं आहे कोर्टाने. मित्रांनो, त्यांनी जे काही महत्वाचे मुद्दे, आता आपल्याला येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीकडे वळू आपण. सर्वात महत्वाचं म्हणजे 2017ची भरती कंप्लीट करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. The first examination was held in 2017. याबद्दल सुद्धा त्यांनी अपडेट दिलेलं आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, त्यांनी काय म्हटलंय बघा, टीईटी किंवा टेट एक्झाम 2023 वुड बी कमिंग इन 2024 म्हटलेलं आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला 2023ची, मी काय म्हणतोय 22ची म्हणत नाही, 2023ची टेट एक्झाम घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. मग त्या अगोदर टीईटी एक्झाम घ्या, त्यानंतर टेट एक्झाम घ्या असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. अजून एक स्वर्ण संधी आहे, 7 जुलैला आपली परीक्षा आहे मित्रांनो, सीटीटी एक्झाम. मग सीटीटी एक्झामची, टीईटी एक्झामची आणि टेट एक्झामची एकत्रितरित्या तयारी करता येते का? 100% करता येते मित्रांनो. त्याचे विषय आणि सिलेबस थोडासा मिळता जुळता कसा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आगामी काळामध्ये 2024 एंडिंग पर्यंत, 2024 एंड पर्यंत सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुमची टीईटी एक्झाम होणारच आहे. यस, सीटीटी एक्झाम सुद्धा जुलैमध्ये होणारच आहे. टेट एक्झामला मी सांगतोय, आता आपण जे अपडेट देतोय ते जरा थोडस एकदम करेक्ट देण्याचा प्रयत्न करतो. टेट एक्झामला 2025 फेब्रुवारी उजडेल 100%. 2025 फेब्रुवारी. कधीची टेट असेल ही? 2023ची टेट 2025 फेब्रुवारी मध्ये येणार, गॅरंटी के साथ 100% येणार मित्रांनो. आता त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला अभ्यास. आपण फ्लो मध्ये आहात का? अभ्यास करताय का? अभ्यासाकडे लक्ष आहे का? कोणती कंपनी घेणार? कंपनी घेताना कोणत्या गोष्टी करणार? अगोदर टेट वर बोलतो, त्यानंतर टीईटी वर बोलतो. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा सर्व काही सिलेबस 1 ते 10 पर्यंतच आहे. आणि परीक्षा कोण घेणार हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, IBPS TCS वर मोठी केस पडलेली आहे, कारण परीक्षेमध्ये घोटाळा आढळून आलाय म्हटल्यानंतर याच्यापेक्षा वेगळी कंपनी बाजारात येणार आणि ती परीक्षा घेणार. त्यामुळे बी अलर्ट. तुम्हाला काय करायचंय, 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबस वरला अभ्यासाला सुरुवात करायची. अभ्यास करायला सुरुवात करायची कधी? अभ्यासक्रम असेल तुमचा 1 ते 10 पर्यंतचा सिलेबस. यातले विषय कोणते करायचे ते सुद्धा सांगतो तुम्हाला. सर्वात प्रथम अंकगणित हा विषय करून घ्या, कारण टेट एक्झामला अंकगणित जास्त असतं. आणि बुद्धिमत्ता या विषयाकडे जबरदस्त लक्ष द्या. त्यामध्ये स्कॉलरशिप 5वी 7वी स्कॉलरशिप कडे जास्त लक्ष द्या बुद्धिमत्तेच्या घटकामध्ये. आणि जुनं म्हणतोय बरं का, 8वी सुद्धा, आता 8वीला स्कॉलरशिप आले ना, ते 8वी सुद्धा स्कॉलरशिप तुम्हाला कव्हर करायचं आहे, याच्याकडे लक्ष द्यायचंय. तेच विद्यार्थी 100% यशस्वी होऊ शकतात. बघा लक्षात घ्या, 100% यश मिळवायचं असेल तर या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 5वी 7वी 8वी बुद्धिमत्ता घटकाकडे जो विद्यार्थी लक्ष देईल त्याला परीक्षा ही अजिबात अवघड जाणार नाही. टेट एक्झाम मध्ये तेच सर्वात मोठं गमक आहे. आता टीईटी एक्झाम मध्ये तुम्हाला मराठी असताना, मग मला सांगा तुम्ही याच्यामध्ये सुद्धा मराठी निवडला असेल, मराठी व्याकरणचे क्वेश्चन सर्वात प्रथम मित्रांनो मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सेट घेतोय सध्या. किती डीप मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं, हलक्यात घेऊ नका. प्रॉपर अभ्यास केला तरच मराठीचे सुद्धा प्रश्न बरोबर येणार आहेत. अदरवाईज तुम्हाला टीईटी सुद्धा क्रॅक होणार नाही. हलक्यात घेत आहे. मराठी व्याकरण एकदम डीप मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ज्या विद्यार्थ्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्याच विद्यार्थ्याला प्रश्न सोडवता येतात, हे सत्य आहे. क्वेश्चन पेपर मागचे काढून बघा. यातलं काहीही खोटं बोलत असेल तर तुम्हाला क्वेश्चन पेपर काढल्यानंतर लक्षात येणार आहे. सर क्लास चालवण्यासाठी काहीतरी व्हिडिओ बनवतो असं नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला जर क्लासला यायचं असेल तर बिनधास्तपणे येऊ शकता. आपल्याकडे काय आहे, जे की प्रॉपर तयारी करून घेतली जाते. हंगामी क्लास नाहीये मित्रांनो. आपला काय हंगामी क्लास नाही. हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. सर्व विषयाच्या नोट्स
ऑनलाईन लाईव्ह क्लास ज्यांना करता येत नाही त्यांनी रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे, किती वेळेस व्हिडिओ पाहता येणार आहे, ई नोट्स उपलब्ध आहेत आणि क्वेश्चन पेपरचा अनालाइज वेळोवेळी होणार आहे. म्हटल्यानंतर आपलं प्रॉपरली गायडन्स असणार आहे. सध्या जर बघितलं माझ्याकडे टेट एक्झाम आणि टेट एक्झामचे मिळून जर बघितले साधारण मित्रांनो 1700 विद्यार्थी माझ्याकडे आता मार्गदर्शन घेत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो एकदम प्रॉपर गायडन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच काय उत्साह निर्माण झालेला आहे. आणि मी टार्गेट एकच नाही, टेट ही पात्रता परीक्षा आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं ही पात्रता परीक्षा प्लस टेट एक्झामचं टार्गेट असणार आहे आपलं. टेट एक्झामचं टार्गेट पात्रता परीक्षा प्लस टेट एक्झाम. तुमचं बेसिक ज्या विद्यार्थ्यांचं कच्चं आहे त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये टेट एक्झाम मध्ये अजिबात गुण घेता आलेले नाहीत. मागच्या टेट एक्झाम मध्ये अजिबात गुण घेता आलेले नाहीत. बेसिक कच्चा असल्यामुळे आपल्याला जास्त मोठे प्रश्न क्रॅक करायची गरज नाही. 10% अवघड पेपर आहे, 10% अवघड पेपर आहे ना, हे 10% सोडून द्या. 200 पैकी 10% गेले म्हणजे 20 मार्क आपले जाऊ द्या, पण आपल्याला 150 तरी मार्क पडले पाहिजेत, 130 मार्क पडले पाहिजेत, 140 मार्क पडले पाहिजेत, याची तयारी करून घेत आहे. म्हणजे याचा संतुलित अभ्यासक्रम कसा करायचा, संतुलित अभ्यासक्रम करून येणाऱ्या आगामी काळामध्ये कसं यश मिळवायचं हे आपल्याकडे स्ट्रॅटेजीनुसार विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लो मध्ये ठेवलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं की ज्या विद्यार्थ्यांचे ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टी भरून काढल्या जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता जर बघितलं आपले क्लासचं रिस्पॉन्स जर बघितला मित्रांनो, थोडक्यात सांगतो क्लासचा रिस्पॉन्स बघा. फक्त मी युट्यूबला जाऊन सांगणार आहे तुम्हाला, वेगळं काही नाही. आता युट्यूबला गेलो मी, माझं चॅनल आहे का ग्रो अकॅडमी आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे. ग्रो अकॅडमीला आपण ओपन केलं. ग्रो अकॅडमी म्हटल्यानंतर अनेक चॅनल येतात, बंधन नाही मित्रांनो. ग्रो अकॅडमी कुणीही नाव टाकू शकतं. आता हे जर व्हिडिओ बघितला आपण, साधारणपणे आपले सबस्क्रायबर लोक जर बघितले मित्रांनो, सबस्क्रायबर लोक जर बघितले आता सध्या 86,000च्या घरात आहे. आता पहा इथे मी कमेंट दाखवतोय तुम्हाला, कमेंट पाहून घ्या. त्यानंतर मला सांगा, हे बघा महिला मंडळच कमेंट नाही, पुरुष मंडळी सुद्धा कमेंट करते. हे जर लेक्चर बघितलं, हे लेक्चर जर बघितलं, हे कशाचं लेक्चर आहे रे, हे बेसिक मॅथचं लेक्चर आहे. बेसिक एकदम बेसिक मॅथचं लेक्चर आहे आणि याच्या कमेंट बघू शकता. कुठला व्हिडिओ काढून बघा हो, सुपर टीचिंग, नाईस टीचिंग सर. हे मी काय सांगितले का बघा, तुम्ही कुठं सांगत नाही. मी ऍडव्हर्टायझिंग खूप कमी करतोय, ऍडव्हर्टायझिंग खूप कमी करतोय. नाईस टीचिंग सर, पुढे नाईस, नाईस सर, मस्त सर. त्यानंतर इथे म्हणतात बघा ऑनलाईन क्लासची फीस विचारतायत. आता कुठलेही लेक्चर काढून बघा, लाईव्ह काढा, रेकॉर्ड काढा, कुठलेही काढा मित्रांनो. अशा चॅनल आता लाईव्ह मध्ये गेलो आपण, लाईव्ह लेक्चर मध्ये गेलो. आता नुकतंच झालेलं लेक्चर जर बघितलं, आता मी घड्याळ शिकवलंय मित्रांनो. घड्याळावर प्रश्न विचारलेला आहे, घड्याळावर प्रश्न विचारलाय, त्याचे कमेंट बघून घ्या लगेच तुम्ही खाली. हे बघा काय म्हटलेलं आहे इथे, सर लेक्चर खूप छान होते. मी सांगा म्हटलं अजिबात नाही. लेक्चर खूप छान होते सांगा म्हटलं नाही. मस्तच, छान सर, खूप छान शिकवता सर, खूप छान, मस्त, समजले सर. तुम्ही शिकवताना विषय सोपा वाटायलाच पाहिजे मित्रांनो. तळमळीने शिकवतो आणि विद्यार्थ्यांना एक प्रॉपर गायडन्स करतो. एवढंच मी सांगू इच्छितो. क्लास लावा या न लावा, फक्त सबस्क्राईबर बी केलात तर तुमचा फायदा होणार आहे. ग्रो अकॅडमीला सबस्क्राईब केला तरी फायदा होणार आहे, पण 100% फायदा म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर नोट्स, प्रॉपर जे काही रेकॉर्डिंग लेक्चर, लाईव्ह लेक्चर असतील त्या क्लासच्या माध्यमातून मिळणार आहेत. माझा जर हा व्हिडिओ आता क्लासचे विद्यार्थी बघत असतील तर कमेंट करायला विसरायचं नाही. मला फक्त महाराष्ट्रामध्ये 5,000 शिक्षक घडवायचे येणाऱ्या टेट एक्झाम मध्ये. किती? 5,000 शिक्षक आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून असतील. हे 5,000 ज्या लोकांच्या चुली पेटतील, जे लोक फ्लो मध्ये अभ्यास करतील, येणाऱ्या काळामध्ये चांगले मार्क घेतील, ते 5,000च्या जागी 10,000 लोक पुढल्या एक्झामसाठी येतील. एवढंच माझं उद्दिष्ट आहे मित्रांनो. इथे पाहू शकता प्रत्येक गोष्ट जर बघितली सोपी पद्धत. अरे यांना म्हटलं का बाबा सोपी पद्धत आहे? अरे ते प्रश्न विचारलं, गणिताचा प्रश्न तुम्ही मागच्या टेट एक्झाम मध्ये विचारलाय का? टीईटी एक्झामला विचारलाय का? एकदा पहा. त्यानंतर सीटीईटी एक्झामला विचारलाय का? एकदा पहा. फक्त शिकवण्याची पद्धत आपली विद्यार्थ्यांना आवडते म्हणून विद्यार्थी जॉईन करतात. तुम्हाला करायचंय न करायचं तुम्ही ठरवायचंय. ठीक आहे. चला त्यानंतरचा मुद्दा असा आहे,
सर सिलेबस सोपा आहे का? यस मित्रांनो, एकदम सिलेबस सोपा आहे, तुमच्या लेवलने आहे, तुमच्या बुद्धिमत्तेने आहे. फक्त तुम्हाला अभ्यास थोडा थोडा करत राहायचंय. सर माझं लहान मूल आहे, मी टीचिंग करतो, कुठंतरी कच्ची टीचिंग करताना मला वेळ मिळत नाही, कुठेतरी नोकरी पकडलेली आहे, काही लोक शेतात काम करतात. मित्रांनो, कोणताही विद्यार्थी येथे सिलेक्ट होऊ शकतो. आता मागच्या टेटमध्ये कोण कोण पास झाले ते सुद्धा सांगतो तुम्हाला. मित्रांनो, 30 मधल्या विद्यार्थी खूप कमी आहेत. काय 30 पेक्षा कमी वय असणारे विद्यार्थी पास होणारा टक्का खूप कमी आहे. साधारण 20% लोक 30च्या मधले पास झालेले आहेत. 80% लोक 30 पेक्षा जास्त वय असणार आहेत. 80% लोक 30 पेक्षा जास्त वय असणारे आहेत, गॅप असणारे, 30 पेक्षा जास्त वय असणारे आहेत. कारण विद्यार्थ्यांच्या भरत्या लवकर झाल्या नव्हत्या. आगामी काळामध्ये कोर्ट निर्देश देते म्हटल्यानंतर मित्रांनो 100% भरत्या होणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला तयारीत राहणं खूप गरजेचं आहे. तयारी करताना प्रॉपर करा, होत असेल तर प्रॉपर करा, नसता विषय सोडून द्या. दुसरा जॉब तुमचा जो काय आहे त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्या, त्याच्यात इम्प्रुव्हमेंट अजून होईल तुमची. जर तुम्हाला प्रॉपर करायचं नाही, परीक्षा आल्यानंतरच पुस्तक हातात घ्यायचे, पास होणार नाही, गॅरंटी के साथ सांगतो, अजिबात पास होणार नाही तुम्ही. टेट सारखी तरी एक्झामच क्रॅक होणार नाही. टेट एक्झाम मध्ये सुद्धा तुमचे अडथळे जाणार नाही. त्यामुळे प्रॉपरली तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुढले 8 महिने आपल्याला अभ्यास करायचे फक्त, बस. तुमच्या नावापुढे 100% टी किंवा TR लागल्याशिवाय राहणार नाही. संयम ठेवून 8 महिने अभ्यास करायचे. लक्षात घ्या, आताचा महिना आहे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. साधारणपणे डिसेंबर पर्यंत तुम्हाला अभ्यासामध्ये राहायचंय. म्हणजे थोडा जरी केलात तर 8 महिन्यामध्ये तुमचे सर्व विषय कव्हर होतील, तुमचं रिव्हिजन होईल. तुम्हाला येत्या आगामी काळामध्ये TET सारख्या परीक्षेमध्ये 90 गुण मिळवता येतील मित्रांनो. किती? 90 गुण मिळवता येतील. आणि टेट एक्झाम मध्ये मी सांगतो, तुम्ही जर 8 महिने थोडा अभ्यास केलात, 130 प्लस जाण्यास कुठलीच हरकत नाही. मग तुम्ही सांगा, बोट ठेवलेल्या जिल्ह्यावर तुमचं सिलेक्शन व्हायला तुमचा अभ्यासच कारणीभूत आहे. लक्षात घ्या, अभ्यासच कारणीभूत आहे. तुम्ही एखादी निगेटिव्ह कमेंट बघता, बरं त्या झाला नाही, त्याचं वय संपलं. अरे त्याचं वय संपलं, तुझं आहे ना, कर ना. तो खड्ड्यात पडला म्हणून मी पण खड्ड्यात, माझ्या मैत्रिणीने क्लास लावला तरच मी क्लास लावणार. अरे काय, कुणाला शिक्षक व्हायचंय? तुम्हाला व्हायचं का मैत्रिणीला व्हायचंय? ती केली तर मी करणार, तिने वॉशिंग मशीन घेतली तर मी सुद्धा वॉशिंग मशीनच घेणार. तो हाताने धुऊ ना. परिस्थिती आपली वेगळी आहे सध्या, ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, हे तुलनात्मक जगणं बंद करा, सर्वात महत्वाचं. आणि मित्रांनो, कोणत्याही गोष्टीवर डाऊट घेऊ नका. तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालाय, तुम्ही 100% डाऊट घ्या, काय अडचण नाही. तुमचा अभ्यासच नाही, डाऊट घ्यायला सुरुवात, निगेटिव्ह व्हायला सुरुवात. निगेटिव्ह मधून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एनर्जी राहता येत नाही. परीक्षेबद्दल आपण सहजक नाही, परीक्षेचं कुठलं अपडेट माहित नाही. करिअर घडवायची मनात इच्छा आहे, पण आगामी काळामध्ये आपल्याला फ्लो भेटत नाही. आहे ना ग्रो अकॅडमी, करा ना या नंबरवर व्हॉट्सअप, सगळे अपडेट मिळत जातील. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अपडेटसाठी आपल्याला आपला नंबर सुद्धा सेव्ह केला जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ, कुठेही क्लास लावा, फक्त योग्य मार्गदर्शन मिळवा. येणाऱ्या काळामध्ये यश मिळवायचं असेल तर प्रॉपर गायडन्स, प्रॉपर नोट्स आणि मित्रांनो परीक्षेचं अपडेट तुम्हाला माहित असलं पाहिजे. यासाठी ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला, क्लास कसे आहेत नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपले क्लासचे विद्यार्थी. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटा दाबायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. कालपासून आनंदी आनंदगडे, चिकडे तिकडे चोहीकडे असंच चाललेलं आहे. जबरदस्त विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या भरत्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण 3 विभागामध्ये भरत्या घ्याव्याच लागतील. एक आहे शिक्षण, दुसरं आहे गृह विभाग आणि तिसरा आहे आरोग्य विभाग. यामध्ये मित्रांनो आगामी पंचवार्षिक मध्ये 100% चांगल्या जागाने भरत्या होतील. त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.